अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली आहे। मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांसह अन्य राज्यातील 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे देशभरातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे। मात्र रेल्वे विभागाला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी कोणतीही अतिरिक्त घोषणा किंवा योजना जाहीर झाली नसल्याने मुंबईकर आणि उपनगरीय प्रवाशांची निराशा झाली आहे। पाहूयात। 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधणार। अर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठी घोषणा। पुणे मुंबईसह मोठ्या शहरांना मिळणार फायदा। भारतीय रेल्वे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचे फायदे मिळावेत या दृष्टीने महाराष्ट्रातील मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशातील 7 ठिकाणी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जाणार आहे। याचा फायदा संबंधित मोठ्या शहरांना होणार आहे। निर्णयामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचे फायदे मिळतील। यासोबतच व्यवसाय आणि पर्यटनालाही एक नवीन गती मिळणार असल्याचा दावा अर्थमंत्री सीतारामन यांनी केला आहे। In order to promote environmentally sustainable passenger systems, we will develop 7 high-speed rail corridors between cities as growth connectors, namely Mumbai to Pune, Pune to Hyderabad, Hyderabad to Bengaluru, Hyderabad to Chennai, Chennai to Bengaluru, Delhi to Varanasi, Varanasi to Siliguri. 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर। मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी। शहरांमधील विकासाला जोडणारे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची योजना आहे। पर्यावरणपूरक माल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रस्तावांवर काम सुरू असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितले। यासह पुढील 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू केले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे। हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे रेल्वे प्रवास अधिक किफायतशीर आणि वेगवान होणार असला तरी रोज मरण यातना सहन करत रेल्वे प्रवास करणाऱ्या करदात्या मुंबईकरांना या अर्थसंकल्पातून ठोस काहीही न मिळाल्यानं त्याची प्रचंड नाराजी आहे। देशाच्या कर उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे। तसंच मुंबई शहरातून देशाच्या तिजोरीत भरीव निधी जात असतो। त्यामुळे मुंबई शहरातील पायाभूत सोयी सुविधा अदर्जाच्या करण्याची साधी अपेक्षा मुंबईकरांची असते। पण या अर्थसंकल्पात उपनगरीय रेल्वेला ठोस काही न मिळाल्यानं रोज धकाधकीचा प्रवास करणाऱ्या उपनगरीय प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।